नमस्कार मित्रांनो, MPSC टू द पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपली 2 फेब्रुवारी रोजी जी कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशन झाली होती, तर त्या परीक्षेची फर्स्ट आन्सर की काल आयोगानं प्रसिद्ध केलेली आहे. तर या फर्स्ट आन्सर कीनुसार काही प्रश्नांविषयी जी काही संदिग्धता आहे, काही प्रश्नांची उत्तरं ही वेगळी असायला हवीत, असा काही विद्यार्थ्यांचा मागणी आहे. तर त्या संदर्भात ते प्रश्न कुठले आहेत आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कुठली असू शकतील, त्याविषयी आपण आयोगाला कुठले पुस्तकं किंवा कुठल्या वेबसाईट्स यांची माहिती जोडू शकतो आपल्या आक्षेपांसोबत, ऑब्जेक्शनसोबत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे ज्याविषयी ऑब्जेक्शन आहे, तर तो प्रश्न हा आहे तो म्हणजे की खालीलपैकी कुठली विधानं बरोबर आहेत. त्यामधील पहिले विधान होतं की भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना ही 1958 साली झाली. आणि दुसरं विधान असं होतं की PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आयोगानं फर्स्ट आन्सर कीनुसार अ आणि ब ही दोनही विधानं बरोबर आहेत असं दिलेलं आहे. परंतु मित्रांनो, हे जे पहिलं विधान आहे की भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना हे विधान बरोबर आहे. मात्र हे जे दुसरं विधान आहे, या विधानाविषयी विद्यार्थ्यांना आक्षेप आहेत. या विधानामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही PM विश्वकर्मा योजना आहे, तर ती केंद्र शासन पुरस्कृत आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आहे. परंतु जर आपण या योजनेच्या वेबसाईटवरती गेलो तर याचं एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे एक केंद्र शासनाची योजना आहे असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही आझादी का अमृत महोत्सव PIBचा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा आपण सेंट्रल सेक्टर ही स्कीम आहे असं बघू शकतो. त्याचबरोबर जर आपण MSME मंत्रालय आपलं जे काही आहे, सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय, याच्या वेबसाईटवरती गेलो आणि तर तिथे आपण जर प्रधानमंत्री विश्वकर्मा स्कीम विषयी माहिती बघितली FAQ मध्ये, तर या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे असं दिलेलं आहे की PM विश्वकर्मा इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम. तर त्यामध्ये आपण या ठिकाणी हा आक्षेप या ठिकाणी नोंदवू शकतो. तर हा प्रश्न आपण बघितलेला आहे ज्याविषयी ऑब्जेक्शन बहुतेक मुलांना आहे. तर दुसरा प्रश्न आहे तर तो विजय केळकर समितीच्या संदर्भात आहे की विजय केळकर समिती ही कुठल्या संदर्भात होती. तर मित्रांनो, जो काही दुसरा पर्याय त्यामध्ये होता तर कर सुधारणा, अप्रत्यक्ष कर सुधारणा आणि नंतर फिस्कल कन्सॉलिडेशन, तर हे दोनही पर्याय बरोबर असू शकतील. याच्यासाठी ऑब्जेक्शन जर असेल तुम्हाला, जर तुम्ही याचं 4 क्रमांकाचं पर्याय उत्तर बरोबर केलेलं असेल, तर तुम्ही हा जो काही विजय केळकर कमिटी रोडमॅप फॉर फिस्कल कॉन्सॉलिडेशन, तर त्याचा जो काही सप्टेंबर 2022चा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा रिपोर्ट आपण टाकणार आहोत, तर तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा ऑब्जेक्शन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्र, हे जे 2 प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न आहेत, त्याविषयी बहुतेक विद्यार्थ्यांना आक्षेप आहे. त्याचबरोबर एक तिसरा प्रश्न आहे, तर तो तिसरा प्रश्न म्हणजे की होम रूलच्या संदर्भात आहे. तर परंतु मित्रांनो, आपण मागे बघितलेलं आहे की ज्या प्रश्नांमध्ये सब्जेक्टिव्हिटी असते, तर त्या प्रश्नाचे उत्तर आयोग शक्यतो बदलून देत नाही. तरी सुद्धा जर तुमच्याकडे एक कॉन्क्रीट सोर्स असेल त्याविषयी, तर तो तुम्ही सोर्स देऊन आयोगाकडे ऑब्जेक्शन पाठवू शकतात. थँक्यू.